नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलाइट फार्म या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपलं हे तूस चेंज करायचं काम चालू आहे। त्यामुळे आपण आपली पहिली तूस काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण नवीन तूस टाकणार आहोत। आता यावेळेस आपण तूस चेंज करायला 1.5 ते 2 महिने टाइम लागला, कारण आता पाऊस गेलेला आहे। त्यामुळे तूस काही जास्त खराब झालेली नव्हती, कारण आता पाऊस नसल्यामुळे आपले पक्षी बाहेर जास्त आणि आतमध्ये कमी असतात। त्यामुळे यावेळेस तूस चेंज करायला लेट झालेला आहे। आणि आता आपण काय केलं, पूर्ण तूस काढून घेतला आणि त्या तूसच्या बॅगा भरून ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये की खत तयार झालेलं आहे तूसमध्ये। मग आता हे तूस आपण आपल्या शेतामध्ये खत म्हणून यूज करणार। आणि आता सगळं क्लीन केल्यानंतर आपण त्याच्यावर हा चुना पसरून घेतला। आता हा चुना पोल्ट्री फार्ममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण चुना हे निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतो। त्याचबरोबर आपल्या पक्ष्यांनी हा चुना खाल्ला तर त्यांना त्यामधून कॅल्शियम ही भेटते। त्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये चुना हा यूज झालाच पाहिजे। आणि आता चुना टाकल्यानंतर आपण त्याच्यावर लिंबाचा पाला आणलेला आहे, तो लिंबाचा पाला पसरवणार आहोत। आता लिंबाचा पाला पण निर्जंतुकीकरण तसंच आपल्या पिल्लांना आयुर्वेदिक औषध म्हणून काम करतो। त्यामुळे आपण आता हा लिंबाचा पाला पूर्ण चुन्यावरती पसरवणार आहोत। आता चुन्यावर पसरवल्यानंतर आपण जी तूस आणलेली आहे तर ती तूस ही आता आपल्या चुना आणि लिंबाच्या पाल्यावर पसरवणार आहोत। आता ह्या वेळेस आपण काय करणार, तूसची गादी जास्त करणार आहोत, खाली तूस जास्त पसरवणार आहोत। कारण आता थंडीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे आपला कोबा पूर्ण थंड पडतो आणि आपले काही पक्षी खाली बसतात तर काही पक्षी आपले बांबूवर असतात। तर बऱ्यापैकी पक्षी आपले बांबूवरच असतात, पण जे पक्षी आपले खाली बसतात तर त्यांना रात्रभर खाली थंडी वाजू नये, कोब्याची थंड लागू नये म्हणून आपण तूसची जाडी जास्त ठेवणार आहोत। आता थंडीच्या दिवसात काय होतं, आपल्या पक्ष्यांना CRD वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे आपण हे हिवाळ्यातील नियोजन केलेलं आहे पक्ष्यांसाठी। त्याचबरोबर आपण जे साईडचे जे पडदे आहेत तेही आपण हिवाळ्यामध्ये पूर्ण रात्रीचे पूर्ण पॅक असतील अशा पद्धतीने ते लावलेले आहेत। तर आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की